स्वयंरोजगाराचे फायदे किंवा स्वयंरोजगाराची व्याप्ती, ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्कोप फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. तर स्वयंरोजगार म्हणजे काय आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं. जो रोजगार स्वतःच्या अर्थप्राप्तीसाठी परंतु समाजाला सेवा देण्यासाठी केला जातो त्याला स्वयंरोजगार असं म्हटलं जातं. तर स्वयंरोजगाराचे जे फायदे आहेत त्यातला पहिला आहे कल्पक, नवनिर्माणवादी व कौशल्य प्राप्त व्यक्तींना स्वतःची योग्यता सिद्ध करता येते. ज्या व्यक्तींना जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवायची धडपड असते अशा व्यक्तींना स्वयंरोजगार हे एक उत्तम साधन आहे. आपल्या मनामध्ये ज्या काही विविध कल्पना येतात त्या कल्पना वास्तवात उतरवण्यासाठी, त्याच्यातून काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी स्वयंरोजगार हे एक साधन आहे. युवकांनी विविध प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं असतं, विविध अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण घेतलेलं असतं आणि त्याच्यातून कौशल्य प्राप्त केलेलं असतं. ही कौशल्य जी आपल्यामध्ये आलेली आहेत याचं प्रत्यक्षामध्ये वापर करून त्याच्यातून काहीतरी नवनिर्मिती करावी असं प्रत्येक युवकाला वाटत असतं. आणि हे करण्याचं सामर्थ्य हे स्वयंरोजगारामध्ये असतं. त्यावेळी तुम्ही तुमच्या कल्पनेने विचारपूर्वक एखादी वस्तू निर्मिती करताय किंवा दुरुस्तीचा वगैरे व्यवसाय जो तुमचा असेल, ऑटोमोबाईल, मोटरसायकल किंवा कार दुरुस्ती किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दुरुस्ती, तर याच्यामधून हे समाजाला सेवा दिल्यानंतर विद्युत उपकरणांची दुरुस्ती करून सेवा दिल्यानंतर एक मिळणारं मानसिक समाधान आहे, हे फार मोठं समाधान आपल्या मनाला मिळत असतं. तर हे समाधान मिळणं, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने त्यांचं आपण कामं करणं, अगदी अल्प मूल्यामध्ये ही कामं स्वयंरोजगार करणारे व्यक्ती करत असतात. कोणत्याही प्रकारचा नफा मोठ्या प्रमाणात मिळवणं हा त्यांचा हेतू नसतो, तर रास्त नफा मिळवून, योग्य नफा मिळवून त्या ठिकाणी आपल्याच परिसरामध्ये, आपल्याच गावामध्ये अशा प्रकारचा उद्योगधंदा सुरू केला होता आणि त्याला समाज मान्यता मिळावी या हेतूने ते युवक काम करत असतात. त्यामुळं स्वतःची जी योग्यता आहे ही सिद्ध करण्यासाठी त्या युवकांना त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संधी मिळत असते. आणि स्वतःची योग्यता सिद्ध करून स्वतःच्या कल्पनांना सत्यात उतरवून एक ना एक दिवस ते मोठे उद्योजक देखील होऊ शकतात. एवढी ताकद या स्वयंरोजगारामध्ये असते. स्वतःची कल्पकता आचरणात आणते. स्वयंरोजगारामुळे स्वतःच्या मनामध्ये जे काही विचार आहेत, स्वतःच्या डोक्यामध्ये ज्या काही कल्पना आहेत या सत्यात उतरवण्याचं एक साधन म्हणजे काय आहे, स्वयंरोजगार आहे. या कल्पना आपल्याला सत्यात उतरता येतात. स्वतःची उत्पन्न प्राप्तीची मर्यादा नसते, हे एक फार मोठं विधान आहे. या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये आणि नोकरीमध्ये जर मुख्य फरक काय असेल तर नोकरदार व्यक्तींना स्वतःच्या उत्पन्नाची मर्यादा असते. तुम्ही कंपनीमध्ये कामाला लागले, एखाद्या कामगार म्हणून किंवा मशीनवरती ऑपरेटर म्हणून कामाला लागली, तुम्हाला जर दर महिन्याला 10,000, 15,000, 20,000 काय पगार ठरलेला असेल तेवढाच पगार मिळणार. परंतु तुम्ही स्वतःचा जर स्वयंरोजगार टाकला तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर, स्वतः कष्ट करून, जास्तीत जास्त कष्ट करून, परिश्रम करून महिन्याला 50,000, 60,000 रुपये देखील मिळवू शकता. वेळेचं बंधन नाही आहे स्वयंरोजगारामध्ये. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ काम करून जास्त उत्पन्न त्या ठिकाणी मिळवू शकता. नोकरीमध्ये वेळेचं बंधन आहे. 8 तास ड्युटी म्हणजे 8 तास ड्युटी, तुम्हाला महिन्याला जेवढा ठरलाय तेवढाच पगार मिळेल. परंतु या ठिकाणी तुम्ही उत्पन्न तुमचं कितीही वाढवू शकता. तर हा एक या ठिकाणी स्वयंरोजगाराचा फायदा आहे. उत्पन्नाला मर्यादा नाही.
किती उत्पन्न तुम्ही तुमचं वाढवू शकता हे तुमच्या कौशल्यावरती अवलंबून आहे, तुमच्या स्किलवरती अवलंबून आहे, तुमच्या कामावरती अवलंबून आहे, तुमच्या परिश्रमावरती अवलंबून आहे. स्वतंत्रपणे पाहिजे ते आवडीनुसार काम करता येतं. या ठिकाणी तुम्ही जेव्हा स्वयंरोजगार टाकताय म्हणजेच उद्योग टाकताय, त्या उद्योगाचे मालक तुम्ही आहात. तुम्हाला कुणाकडे सुट्टी घेण्यासाठी अर्ज द्यावा लागत नाही. तुम्हाला वाटलं 2 तासानंतर एक महत्वाचं काम आहे, बाहेरगावी जायचंय, एखाद्या कार्यक्रमाला जायचंय, तर तुम्ही दुकान बंद करून जाऊ शकताय, कारण तुम्ही स्वतः मालक आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं की आपल्याला दिवसभर बी काम करायचंय आणि रात्रीचं पण काम करायचं, तर करू शकताय. तिथं काही तुम्हाला कुणाचं बंधन नाहीये. तर अशा प्रकारे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे मालक असतात. तुम्हाला जे वाटेल ते त्या ठिकाणी तुम्ही ते आवडीनुसार तुमच्या काम करू शकता. नोकरीमध्ये तर स्वातंत्र्य नसतं, जे ठरवून दिलेलं काम आहे तेच करावं लागेल. पण तुम्हाला इथं कौशल्यानुसार जे काम करायचंय ते तुम्ही आवडीनुसार तुमच्या काम करू शकताय. सभोवतालच्या कामाच्या परिस्थितीवर स्वतःचं नियंत्रण ठेवता येतं. सभोवताली आपले स्पर्धक कोण आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, त्यांच्याकडे येणारे ग्राहक कोण आहेत, ते ग्राहक आपल्याकडे कसे आकर्षित करता येतील, आपण त्यांच्यापेक्षा त्या स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते. स्पर्धेमुळं तुम्ही अजून कौशल्यपूर्ण चांगलं काम करू शकताय आणि जास्तीत जास्त ग्राहक तुम्ही तुमच्याकडे ओढू शकताय. स्वतःचे स्वतंत्र अनुकरणमुक्त जीवन जगता येतं. या ठिकाणी मी आता सांगितल्यानुसार तुम्ही त्या उद्योगाचे स्वतः मालक असताय, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात. तुमचं जीवन जगण्याला तुम्ही स्वतंत्र आहात, कोणाची बांधिलकी नाही. हे या स्वयंरोजगाराचं महत्वाचं फायदा आहे. कुणाच्या बांधिलकी नाही तुमच्यामध्ये, तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही दुकान चालू करू शकताय, बंद करू शकताय, किती वेळ चालू ठेवू शकताय, 1-2 दिवस पूर्ण बंद म्हटलं तरी बंद ठेवू शकताय. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं जे काही नियोजन आहे त्या नियोजनामध्ये थोडाफार फरक झाला तरी काही बिघडत नाही, परंतु रुटीनमध्ये फरक झाला तर बिघडत नाही. पण नोकरी करणाऱ्याच्या मात्र रुटीनमध्ये फरक होऊन चालत नाही. जे स्वतंत्र अनुकूलमुक्त जीवन तुम्हाला जगता येतं. स्वतःच्या रोजगाराचा प्रश्न तर सुटतोच, पण त्याचबरोबर इतरांनाही रोजगार निर्मिती करणं शक्य होतं. तुम्ही स्वयंरोजगार सुरू केल्यामुळं स्वतःचा तुमचा रोजगार मिळवण्याचा प्रश्न सुटला. तुम्हाला कुठेही नोकरी शोधत हिंडावं लागत नाही, फिरावं लागत नाही, कुणाच्या दारात जावं लागत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः व्यावसायिक झालेत. तुमच्या नोकरीचा प्रश्न सुटला, तुमच्या रोजगाराचा प्रश्न सुटला, तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला, कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. जसजसा तुमचा व्यवसाय मोठा होत जाईल, स्वयंरोजगार मोठा होत जाईल, तुम्ही त्याचा आकारमान वाढवताय आणि त्यावेळी तुम्ही 4 मुलं कामाला जर ठेवली तुमच्याकडं, तर त्या 4 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. आणि हे मोठं समाधान तुमच्या मनाला वाटतं की आपण 4 कुटुंब, आपल्या व्यवसायामुळे त्या 4 कुटुंबांना देखील रोजगार मिळाला, 4 कुटुंबातल्या युवकांना रोजगार मिळालेला आहे. हे मोठं समाधान असतं. आणि पर्यायाने तुम्ही आणि ते 4 कुटुंब एवढ्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटलाय. वाढती बेकारी आहे, या वाढत्या बेकारीमुळं वाढत्या बेकारीला आळा घालण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलेलं आहे. बेरोजगारीचा प्रश्न तुम्ही सोडवताय, तुम्ही मालक आहेत, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मुलं कामाला घेत आहेत. म्हणजे देशाची जी बेरोजगारी आहे, ह्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आणि त्या तुमच्या व्यवसायामध्ये बेरोजगारीची समस्या सोडवता येते. देशात लघुउद्योगांची वाढ होण्यास मदत होते. आणि जसजसं तुमचा स्वयंरोजगार हळूहळू करून मोठा होत जाईल, आकारमान वाढत जाईल, तर त्या स्वयंरोजगाराचं काय होईल, लघुउद्योगामध्ये रूपांतर होईल. कालांतराने लघुउद्योगाचा मोठा मध्यम उद्योग होईल आणि मध्यम उद्योगाचा मोठा उद्योग होईल. अशा प्रकारे तुमच्या उद्योगाची व्याप्ती वाढत जाईल आणि एक दिवस तुम्ही एक उत्तम आदर्श उद्योजक म्हणून नावारूपाला येईल. नावारूपाला येतात एवढी ताकद किंवा एवढी सामर्थ्य या स्वयंरोजगारामध्ये असतं. आणि त्यावेळी तुम्ही 100-200 मुलं देखील कामाला ठेवू शकता. तर एवढं सामर्थ्य या स्वयंरोजगारामुळे हे सगळं शक्य होऊ शकतं. स्वतःची उपक्रमशीलता राष्ट्र विकासाच्या दिशेने उपकारक ठरते. तर हे सगळं कशामुळे शक्य झालं की तुमच्यामध्ये काहीतरी करण्याचं सामर्थ्य होतं. आपलं काहीतरी कौशल्य समाजाला दाखवावं, त्या कौशल्याचा समाजाने लाभ घ्यावा, आपल्या सेवेचा लाभ घ्यावा, ही हिंमत तुम्ही दाखवली, हे धाडस तुम्ही केलं. इतरांसारखं नोकरीच्या मागे पळाले नाही, त्यामुळे हे शक्य झालं. आणि त्याचा परिणाम काय झाला की आता सांगितलं तसं
तुमच्या स्वयंरोजगाराचं रूपांतर लघुउद्योग, मध्यम उद्योग आणि मोठ्या उद्योगामध्ये झालं. तुम्ही एक दिवस मोठे उद्योजक झाला. मोठे उद्योग झाले की शेकडो लोकांना कामाला तुम्ही घेणार आणि त्याच्यामुळं तुम्ही राष्ट्रीय विकासामध्ये, राष्ट्राच्या विकासामध्ये एक पार्टनरच्या भूमिकेत तुम्ही त्या ठिकाणी असताय. राष्ट्रीय विकासाला हातभार लावताय. दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी मदत करताय. तर एवढं सामर्थ्य या स्वयंरोजगारामध्ये आहे. तर अशा पद्धतीने राष्ट्राचा आर्थिक विकास होण्यासाठी, राष्ट्रीय प्रगती होण्यासाठी देखील स्वयंरोजगार हा बेस आहे. आणि ह्याच्यातून पूर्ण देशाची, अगोदर तुमची स्वतःची प्रगती होते, गावाची प्रगती होते, जिल्ह्याची प्रगती होते. आणि असं करत करत तुम्ही जेव्हा मोठे उद्योजक होताय तेव्हा राष्ट्रीय प्रगतीत तुमचा हातभार लागलेला असतो. अशा पद्धतीने हे स्वयंरोजगाराचे फायदे आहेत. लक्षात लिहून घ्या.